आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती हल्ला करणारे संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यावरती लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संग्राम भंडारे यांनी अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती या दोघांनी शाईफेक केलेली होती आणि 1959च्या सशस्त्र कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, खरं तर पाहिलेलं होतं की विकास लवांडे हे आंदोलनासाठी बसलेले आहेत, या सगळ्यांवरती कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे आणि एकीकडे आता गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्ताचे ताजे अपडेट्स काय मिळत आहेत? सकाळी 10:15च्या सुमारास त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आणि त्याच्यानंतर ते लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाले। त्यांनी रितसर तक्रार देखील दाखल केली होती आणि माझ्यावर पिस्तूल धरले होते असा त्यांचा आरोप देखील होता आणि त्या पद्धतीचा सगळ्या पोलिसांनी तपास केला आणि त्याच्यानंतर आता पोलिसांनी दोघांवर आहे तो गुन्हा दाखल करण्यात केला आहे आणि या सगळ्यांची चौकशी आता सध्या पुणे पोलीस करताय आणि लोणी काळभोर पोलीस देखील करताय। लोणी काळभोर पोलिसांमधले काही डिव्हीचे अधिकारी आणि बाकी अधिकारी हे संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांचा शोध घेत आहेत। त्यासोबतच 10 ते 12 जण कोण कोण आहेत, त्यांची कोणाकोणाची नावं समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद शिवानी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। विकास लवांडे यांच्यावरती सकाळी शाईफेक करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने आता पोलीस तपासाला वेग आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।